मध्ये लंडनच्या पार्लमेंटमध्ये मॅक्रॉन नावाचा सद्ग्रस्त उभा आहे. त्याला विचारलं, भारतावरती राज्य गाजवायचं असेल तर आपल्याला अशी कोणती योजना तुझ्याकडे आहे? एकाही क्षणाचा विलंब न करता त्या सत्पुरुषाने सांगितलं, जर भारताला तुम्हाला गुलाम करायचं असेल, भारतावरती जर अधिराज्य गाजवायचं असेल तर तुम्ही भारताची गुरुकुल पद्धती नष्ट करून टाका, एज्युकेशन सिस्टीम नष्ट करा. गुरुकुल पद्धती, किती गुरुकुल आहेत भारत देशामध्ये? 1835 मध्ये तो बोलतोय 4.5 लाख गुरुकुल भारत देशात कार्य पाहत आहे. इतका चुकीचा इतिहास या वामपंथी विचारसरणीने आतापर्यंत आपल्या समोर आणून ठेवला. इतकं भारत देशाचं गतवैभव आमच्यापर्यंत अत्यंत चुकीच्या पद्धतीने मांडलं. परिणाम, सेक्युलर हिंदू भारत देशात तयार व्हायला लागला. हा कलंक भारत देशाला लागला गेला. कट्टरता नाही, राष्ट्राभिमान राहिला नाही, धर्माबद्दल स्वाभिमान राहिला नाही, संप्रदायाबद्दल अभिमान. ही भारत देशाची तेजस्वी दिव्य परंपरेबद्दल नाव ठेवणारी आमचीच पिढी ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस अंतःकरण हिलावून जातं. स्वाभिमान वाटतोय मला की आज व्यापार चालक, मालक आणि व्यापार संघटना मिळून तमाशा किंवा अन्यत्र दुसरा कार्यक्रम न ठेवता हरिजागराचं कीर्तन ठेवतायत. हे केवढं भाग्यशाली परिसर आहे. सावित्री परिसर, कामती परिसर, ढवळी परिसर हा सामान्य नाहीये. अध्यात्माच्या दिव्य ऊर्जाने पुलकित हा सगळा परिसर पोलादपूर, रायगड जिल्हा, ज्या जिल्ह्यामध्ये माझे छत्रपती शिवरायांची राजधानी झाली, हिंदवी स्वराज्य ज्या जिल्ह्याने सांभाळलं, ज्या जिल्ह्याने भगवं सांभाळा, त्या जिल्ह्यामध्ये आपण कीर्तन करतोय. म्हणून मला आनंद वाटतो की सगळी महाराज मंडळी संप्रदायात या ठिकाणी उपस्थित आहे. आणि म्हणून जगात श्रेष्ठ काय असेल, 5000 वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्णाने सांगून ठेवलं, नॉलेज हे जगात सगळ्यात श्रेष्ठ आहे. ज्ञानासारखं पवित्र आणि श्रेष्ठ विश्वात काही नाहीये. म्हणून तर भगवद्गीता सांगते, नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते, देयर इज नथिंग प्युअर दॅन नॉलेज. ज्ञानासारखं श्रेष्ठ विश्वात काही नाहीये हे सांगणारी भगवद्गीता सामान्य नाहीये. म्हणून ते ज्ञान देण्याकरता 4.5 लाख गुरुकुल भारत देशात कार्य करत होते. ते सगळे गुरुकुल संस्कृत भाषेतून जगाला ज्ञान देत होते. इसवी सन 8व्या शतकापर्यंत समग्र भारत देश संस्कृत मध्ये बोलत होता. आणि म्हणून 8व्या शतकाच्या अगोदर मराठीचं अस्तित्व सापडत नाही. 8व्या शतकाच्या अगोदर हिंदीचंही अस्तित्व नाही. हिंदी आपली भाषाच नाहीये. अरबी लोक ती घेऊन आले आणि आपल्या अनेक राष्ट्रावरती ती भाषा लादल्या गेली. मग मूळ भारतीयांची भाषा कोणती? तर ती संस्कृत भाषा. आणि आपल्या अस्मितेची भाषा कोणती? तर ती आपली माय मराठी. ही आपला प्राण आहे. ज्या भाषेमध्ये ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी लिहिली ती भाषा फार विलक्षण आहे. आणि म्हणून आज एक शेवटचं कारण सांगतो. 40 देशातील, भारत सोडून बोलतोय बरं, 40 देशातील, युरोपच्या 40 देशातील 254 युनिव्हर्सिटीमध्ये सध्या संस्कृत भाषा आणि भगवद्गीता शिकवल्या जाते. 40 देशातील 254 युनिव्हर्सिटीमध्ये ते त्यांनी भगवद्गीता कोर्स मध्ये ऍड केली. आपण भगवद्गीता कुठे ठेवली? कोर्टमध्ये ठेवली. कोर्टमध्ये. काय दुर्दैव असेल आपल्या पिढीचं. एवढं सोपं नाही अशोक महाराज. अहो रिंगे बाबा, कोर्टामध्ये भगवद्गीता ठेवली. माझं म्हणणं आहे सुनील महाराज, भगवद्गीता कोर्टातून बाहेर काढा, ती कोर्स मध्ये ऍड करा, मुलांच्या सिलेबस मध्ये ऍड करा. लहान मुलांना भगवद्गीता शिकवा. शाळा कॉलेजमध्ये भगवद्गीता घ्या. तुम्हाला न्यायालय नाम कोर्ट स्थापन करायची गरजच पडणार नाही. कारण गुन्हेगारच तयार होणार नाही. एवढी दैदिप्यमान दिव्य फिलॉसॉफी भगवद्गीतेमध्ये आहे. म्हणून भगवद्गीता इज द मॅनिफेस्टेशन ऑफ द परफेक्शन ऑर्डिड इन मॅन. मनुष्याच्या ठिकाणी आधीच्याच विद्यमान असलेल्या पूर्णत्वाच्या व्यक्ती म्हणजे भगवद्गीता फार अलौकिक आहे. भगवद्गीतेवरती पार्श्वभूमी सांगत असताना भगवद्गीतेची सुरुवात ध या अक्षराने आहे. ऐकताय ना? ध या अक्षराने. आणि भगवद्गीतेचा शेवट म या अक्षराने आहे. सुरुवात ध या अक्षराने आहे, शेवट म या अक्षराने आहे. मध्ये र चा विस्तार म्हणजे धर्म शब्दाचा विस्तार म्हणजे पूर्ण भगवद्गीता. विठाला विठाला ध या अक्षराने भगवद्गीतेचा सुरुवात आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सव हा मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. ओ संजय,
after my sons and the sons of Pandu assembled in the place of pilgrimage at Kurukshetra, desiring to fight for they do came Apurvata Sanjay. That time Sanjay said, Drishtva tu Pandavanikam, Yudhan Duryodhanastada, Acharya Upasangame Raja Vachanam Abravit. After looking over the army, arranged in the military formation by the sons of Pandu, King Duryodhana went to his teacher and spoke the following words. चालू काशील Bhagavad Gita. हे मला बाहेरच्या देशात गेलो कामाला येते. ध अक्षराने भगवद्गीतेची सुरुवात आहे. धर्मक्षेत्रे ध अक्षराने सुरुवात आहे. मनी शेवट आहे. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुर्धरा तत्र श्री विजय भूतिर ध्रुवा नितिर्मतिर्म म. Very well, there is a Krishna, the master of all mystics, and very well, there is Arjun. There will also certainly be opinions, victory, extraordinary power and morality. That is my opinion. इति मतिर म मनी शेवट आहे आणि धनी सुरुवात आहे. मध्ये रचा विस्तार म्हणजे धर्म शब्दाचा विस्तार म्हणजे खरी भगवद्गीता. विठाला भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन विषाद योग आणि 18व्या अध्यायामध्ये मोक्ष संन्यास योग. हा जो क्रम आहे ना, मी थोडस पुढे पुढे सांगणार आहे. त्या भगवद्गीतेच्या 700 श्लोकावरती ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानेश्वरी काही सामान्य ग्रंथ नाही. आजचा कार्यक्रमाचा औचित्य आणि हा अभंग याची मला सांगड घालायची. आज सत्यनारायणाची पूजा केली, एवढेच एक निमित्त मला सापडलंय. नंतर चालक मालक संघटनेवरती एखादा अभंग नाहीये किंवा व्यापारी संघटनेवर पण एखादा अभंग नाही. पण नेमकं बोलावं तरी काय आज या विषयावरती, हा जनरली सगळ्याच कीर्तनकारांना पडत असलेला प्रश्न. पण त्याच्यावर सत्यनारायण महापूजा आणि त्या सत्यनारायण महापूजेच्या अनुषंगाने महाविष्णूचा अवतार असणारे ज्ञानेश्वर महाराज आणि विष्णूची सत्यनारायणाची पूजा आणि त्यांनी सांगितलेली भगवद्गीता आणि त्या भगवद्गीतेवरती त्यांचाच अवतार ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी टीका, त्या ज्ञानेश्वरीच्या अनुषंगाने विवरण व्हावं या औचित्यकाने हा अभंग निवडलाय. अभंग फार गोड आहे. मग अभंग जनाबाईंचा आहे. जनाबाईंचा अधिकार काय सामान्य नाही. वारकरी संप्रदायामध्ये देवाला शिवी देण्याचा अधिकार कोणामध्ये असेल तर तो जनाबाईमध्ये आहे. अरे अरे मूळ मायेच्या तुझी रांग रंगती झाली, जन्म सावित्री चुडाली आली. तुझे गेले मडे तुला पाहुणे काळ रडे, उभी राहून अंगणी शिव्या देते जाशी जरी. मला सांगा, शिव्या कोण कोणाला देतो? एकतर धर्मशास्त्र गुरुजी सांगते स्त्रीने कधी शिवी देऊ नये. जनाबाई स्त्री आहे. दुसरी गोष्ट, जी शिवी देतात ते संत नसतात. जनाबाई संत आहे. जी शिवी देते तो भक्त नसतो. जनाबाई भक्त पण आहे. बरं, जी स्त्रीने शिवी द्यावी का नाही? भगवद्गीता सांगते नाही. जनाबाई स्त्री आहे, ती शिवी देतात. बरं, शिवी शत्रूला दिल्या जाते. भगवंत शत्रू नाही, तो सखा नाही, सर्वस्व प्राण आहे जनाबाईंचा आणि त्यांना शिवी देणं हे कोणत्या तत्वात बसतं? जर हा अभंग मी कीर्तनाला घेतला असता ना, मग त्याचं परफेक्ट उत्तर तुम्हाला 2 तासामध्ये दिलं असतं. पण आजचा प्रतिपाद्य विषय जनाबाईंचा अधिकार काय सामान्य नाही. मुळात वारकरी संप्रदायामध्ये स्त्रीचा अधिकार फार मोठा सांगितला गेलेला आहे, फार मोठा आहे. चौकोबरांच्या पत्नीने अभंग केले. 750 वर्ष झाले वारकरी संप्रदाय तो अभंग गातोय. रंगी रंगला श्रीरंग. हा अभंग चौकोबरांच्या पत्नीचा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल. घसा एवढा छान बसलेला आहे. काकाने मला सहकार्य केलं तर मला थोडी घशाला विश्रांती मिळेल. तुम्हाला विश्रांती देणार नाही. जनाबाईंचा अभंग फार गोड आहे. वारकरी संप्रदायामध्ये स्त्रीचा अधिकार फार विलक्षण आहे, फार मोठा आहे. भगवद्गीतेवरती ज्ञानोबरांनी 9000 तेथे ओव्या लिहिल्या. जनाबाई म्हटल्या त्या ओव्या तुम्हाला वाचल्याशिवाय पर्याय नाहीये. ती ओवी, ती ज्ञानेश्वरी वाचूनच तुम्हाला पंढरीचं दर्शन घेणं इथे कर्तव्यत आहे. हा वारकरी संप्रदायाचा सिद्धांत जनाबाई दिग्दर्शित करतात अभंगाच्या प्रथम चरणावर. ज्ञानेश्वरी
ऐकवणार आहात ते तुम्ही आता ठरवायचं. आम्हाला शिवाजी महाराजांचं पर्ण ऐकवलं तर फार आनंद होईल. तुम्ही दुर्गेचं ऐका, गणेश बाप्पाचं ऐका, कोणाचं पण 3 मिनिटं तुम्हाला द्यायचे का नाही सांगा. हा वा वा, मला ऐकायचं. तुम्ही तर सदैव गुरुंचा भगवत ऐकताय आणि त्यांना पण कार्यक्रमाला जायचं असं मला वाटतंय. बुद्धी जायचं ना तुम्हाला, त्यांना जायचं. मग आपण 9ला बरोबर थांबणार. त्याच्या 5 मिनिटं अगोदर 5 मिनिटं तुमच्या हातात हा माईक असेल पर्ण ऐकण्याकरता. ज्ञानेश्वरी वाचावी असं जनाबाई बोलत आहे. जनाबाईचा तो उद्घोष किती व्यापक आहे, किती दिव्य आहे ऐका. ज्ञानेश्वरी हे नाव जनाबाईंचं आहे. मग माऊलींचं मूळ नाव या टीकेसाठी काय आहे हे आपल्याला पाहिलं पाहिजे. ज्ञानेश्वरी हे नाव माऊली ज्ञानेश्वर महाराजांचं नाही, समग्र ज्ञानेश्वरी वाचा. ज्ञानेश्वरी नाव तुम्हाला कुठेच पाहायला मिळत नाहीये. भगवद्गीता पहा, ज्ञानेश्वरी पहा, समग्र ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानेश्वरी नाव नाहीये. मग माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी या टीकेला काय नाव दिलं हे आपल्याला पाहायला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल ज्ञानेश्वरी हे नाव नामदेव महाराजांनी दिलं. नामदेव महाराज म्हणतात गीतेवरती माऊलींनी असा अलंकार चढवला, तो ज्या रूपाने हे नाव ज्ञानेश्वरी. काय भाग्य असेल या महाराष्ट्राचं. ज्ञानोबरांना 56 भाषा येत होत्या, परंतु एकाही भाषेमध्ये ज्ञानेश्वरी न लिहिता त्यांनी मराठी भाषेमध्ये ज्ञानेश्वरी लिहिली. हे महाराष्ट्राचं केवढं भाग्य आहे. महाराष्ट्रीय लोकांनी कधी ज्ञानेश्वरीला विसरलं नाही पाहिजे, कारण ज्ञानेश्वरी संतांना जन्माला घालते. हे माय ज्ञानेश्वरी संत जन माहेश्वरी म्हटले. ज्ञानेश्वरी संतांना जन्माला घालते, म्हणून आज जनाबाई म्हणतात वाचावी ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी संतांना जन्माला घालते, संत ग्रंथाला जन्माला घालते. ज्ञानेश्वरीचं आणि संतांचं कनेक्शन. ज्ञानेश्वरीतून संत विवेकाला जन्माला घालतात. विवेक कधी दुष्कृत्याकडे जाऊ देत नाही, सत्कर्माकडे घेऊन जातो आणि त्या सत्कर्माचं फलित म्हणजे आजचा हा 1 दिवसाचा महोत्सव गेली 25 वर्षापासून आपण संपन्न करताय. हे सतत विवेक बुद्धीची तेजस्विता. नामदेव महाराजांनी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी नाव नामदेव महाराजांनी दिलं. 2 ज्ञानेश्वरी हे नाव पैठण निवासी शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराजांनी दिलं. एकनाथ बाबा बोलले, तुम्ही जर भाव धरून ज्ञानेश्वरी वाचली तर जगनियंता परमात्मा तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. कृपा करी हरी तर
तेजस्विताई दिव्यताई म्हणून गीतेचा अलंकार म्हणून ज्ञानेश्वरीकडे पाहिला गेला. माऊली उदार आहे, माऊली कृपाळू आहे, कारण ज्ञानेश्वरी जगाच्या हातामध्ये मराठी माणसाच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी आवर्जून असावी. ज्या घरामध्ये ज्ञानेश्वरी नाहीये, मी बोलत नाही संत म्हणले ते स्मशान आहे, स्मशान. एक तरी माऊलींचा फोटो घरामध्ये असावा आणि ज्ञानेश्वरी घरामध्ये असावी. जीवनातली समग्र साधना, अवताराचं सगळे प्रयोजन, दिव्य जर माऊलींनी कशामध्ये होत असेल तर ते ज्ञानेश्वरीमध्ये होणार आहे. ज्ञानेश्वरीमध्ये बोट फिरवले, तुम्हाला लिहिता येत नाही ना, फक्त बोट फिरवा, तुम्हाला एक दिवस ज्ञानेश्वरी अशी कृपा करेल, तुम्हाला ज्ञानेश्वरी वाचता येईल. एवढी ताकद ज्ञानेश्वरीमध्ये आहे. म्हणतो गीतेचा अलंकार म्हणजे ज्ञानेश्वरी. संतांना जन्माला घालते. ज्ञानेश्वरी संतांना जन्माला घालते. मी बोलायला लागलो का त्यांचा आवाज कमी करा, मी बोलायला लागलो की त्यांचा आवाज कमी करा, आणि ती काय लागले का त्यांचा आवाज वाढवा म्हणजे शिट्टी मारला. फक्त गुरुजींचा इकडून गेन कमी करू दोघी माहिती. आता मी गुरुजींच्या समोर काय बोलावं, संगीत क्षेत्रातून मी तरी काय बोलावं गुरुजी. पण एक अर्थ मला सुचला, तो मी कुठं वाचला नाही तर मला सुचलेला आहे. मी आज गुरुजींना विचारून घेईल का तो अर्थ बरोबर आहे का नाही. आरोह आणि अवरोहाचा आध्यात्मिक अर्थ गुरुजी मला एक आवर्जून सुचला. कधी कधी काही अशा राष्ट्रपुरुष असतात, काय असे युगपुरुष असतात, काय असे संत पुरुष असतात की त्यांना पाहिल्याच्या नंतर बरंच काही सुचलं. तुमचे गुरुजी मला तुम्ही तुम्हाला कसे भेटले हे तुमचं अनंत जन्माचं भाग्यच म्हणावं लागेल. संगीत क्षेत्राचा अर्थ जी गुरुजी तुमचं वाद्य सुद्धा संगीताशी कनेक्ट, आणि मृदुंग वाजवतो का नाही मला माहिती नाही, पण पाण्याच्या माशाच्या लेकराला पोहायचं शिकावं लागत नसतं असं आपल्या मराठी भाषेत म्हणे. जे गुरुजी माझ्या बोलण्याचा अर्थ नाही, पण म्हण सांगितले मी तर तुमच्याकडे तुमचा चिरंजीव आहे तर तुम्ही काही नाही शिकवलं तर तो उपजटाच असं काही घेऊन आलाय तर तो एक दिवस इथं महाराष्ट्रात काय भारतात काय तुम्ही देशात पकवाड वाजवा. कोणत्या रूपाने काय दडलेलं हे सांगता येत नाही. फुले बेचिता भारूकळी असे आला. गुरुजी आध्यात्मिक अर्थ मला सांगायचा आहे आरोह आणि अवरोह शब्दाचा. स्वरांच्या चढत्या क्रमाला अवरोह म्हणतात आणि स्वरांच्या उतरत्या क्रमाला आरोह म्हणतात. बरोबर प्रसाद आहे ना नंतर. स्वरांच्या चढत्या क्रमाला अवरोह म्हणतात आणि स्वरांच्या उतरत्या क्रमाला आरोह म्हणतात. बरोबर ते जागे आहेत त्यांनी ते पाहत होतो. स्वरांच्या चढत्या क्रमाला आरोह आणि उतरत्या क्रमाला अवरोह. पहिला स्वर आहे सा. सा शब्दाचा अर्थ आहे संत. दुसरा आहे रे ऋषभ, त्याचा अर्थ आहे रत्न. तिसऱ्या नंबरला आहे गंधार ग, त्याचा अर्थ आहे गौरव. चौथ्या क्रमांकाला आहे म मध्यम, त्याचा अर्थ आहे माधुर्य भक्ती. पाचव्या क्रमांकाला आहे प, त्याचा अर्थ आहे परमात्मा. पंचम, त्याचा अर्थ आहे परमात्मा. सहाव्या नंबरला आहे दैवत ध, त्याचा अर्थ आहे ध्यान धारणा धैर्य. आणि
शेवटी 7व्या नंबरला आहे निषाद, ज्याचा अर्थ आहे निष्ठा. हा झाला अवरोह, आपलं आरोह झाला. आता गुरुजी वा म्हटले, त्यांना अर्थ आवडलाय माझा वा. आणि आता अवरोह आहे का, म्हणजे निषादाकडून मला तुम्हाला म्हणजे संताकडे घेऊन यायचंय, म्हणजे निष्ठेकडून संताकडे घेऊन यायचंय. कारण त्याच तोला मोलाची ही सगळीच टीम इथं उपस्थित आहे. गुरुजी निष्ठा, जसं आपण खालून वर गेलो, आता वरून खाली यायचंय. निष्ठा जीवनामध्ये असेल तर ध्यान धारणा लागते, म्हणजे गुरूंच्या प्रती, स्वरांच्या प्रती निष्ठा जीवनात असेल तर ध्यान धारणा लागते धैर्यवर. ध्यान धारणा लागली की आपण परमात्म्याच्या जवळ जातो. पंचम म्हणजे सुरा माझी सुहाऊ पंचमू जैसा ज्ञानोबराय बोलताय. पंचम म्हणजे परमात्म्यापर्यंत आपण आलो तर जीवनात काय तयार होते, तर माधुर्य भक्ती तयार होते. मध्यम आणि माधुर्य भक्ती जीवनात तयार झाल्याच्या नंतर तुमचा गौरव होतो गंधार, आणि तुम्ही रत्न रूपाने जगाच्या समोर येतात ऋषभ. आणि ते रत्न कोणतं आहे, ते म्हणजे सात, म्हणजे संत. हे त्या क्षेत्रातलं रत्न आहे. आणि अशा संत पदावरती आधीत झालेले हे सगळे सत्पुरुष. म्हणजे अर्थ आवडला, तुमच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात. आता मी महाराष्ट्रभर हा अर्थ सांगायला मोकळा झालो, आणि मी स्वाभिमानाने सांगेल, भजनानंदी पूज्य वंदनीय श्री हरिभाऊ महाराज रिंगी यांनी माझा अर्थाला वा म्हटलंय. बाकी कोणी आताच्या ढवळाढवळ करायची नाही. ढवळी परिसरात सांगतोय विठ्ठल भाषा एवढी विलक्षण आहे, तिला कुठे कसं फिरवा, ती इतकी दिव्य, एवढी दिव्य भाषा अजून सृष्टीवरती जन्माला यायची मराठी सारखी. फार अलौकिक आहे. तुम्हाला बाजार कुठला आहे हो? बाजार कोल्हापूर, 10 किलोमीटर. पतिदेव बाजाराला चालले कोल्हापूरला. बायकोला म्हटले बाजाराला चाललोय, काय घेऊन येऊ? बायको म्हटले फक्त तुम्ही घेऊन येऊ नका. नाही ना समजलं? मराठी भाषा आहे, ज्यांना नाही समजलं त्यांना उद्या सांगा तुम्ही आवर्जून. त्या मराठी भाषेची अशा अवस्था आणून ठेवली मुंबई ठाणे शहरामध्ये. इतकी डेंजर त्या मराठी भाषेची, गणेश भाऊ, त्या मराठी भाषेची अशा अवस्था करून ठेवली. जर विचारलं ना की वाकण काय, वाकण कुठे आहे, त्या पेट्रोल पंपावर विचारलं, ते म्हणले उजव्या हाताला लाईन घ्या. उजव्या हाताला, तर आमची गाडी पंक्चर झाली, आम्ही तिथे थांबलो थोड्या, त्यामुळे आम्हाला अर्धा तास येतात. उजव्या हाताला लाईन घ्या. आता पुढे सांगू का, डाव्या हाताला लेफ्ट घेतला का कार्यक्रमाचा मंडपच दिसेल, पण तुम्ही स्ट्रेट सरळ जा. नाही समजलं? डाव्या हाताला लेफ्ट घ्या, उजव्या हाताला राईट घ्या, स्ट्रेट सरळ जा. काय मराठी भाषेची अवस्था आणून ठेवली. अवघड कार्यक्रम आहे, पण मराठी भाषेची तेजस्विता फार अलौकिक आहे. तिला कशी फिरवा, ती इतकी सहजतेने फिरवता येते. आणि एका अर्थाची डबल नाही, ट्रिपल मिनिंग सुद्धा मराठी भाषा. तेवढी समृद्ध भाषा सृष्टीवरती अजून कोणती नाही, संस्कृत नंतर. फार दिव्य भाषा आहे. आणि म्हणून माझ्या मराठाची बोलू कौतुके, अमृतात हे पैजा जिंके, असे अक्षरे रसिके मिळवीन. माऊली म्हणतात मी असे अक्षर टाकीन ज्ञानेश्वरी मध्ये की तुम्हाला मराठी सारस्वत अमृताला सुद्धा पैज लावून जिंकेल एवढे गोड शब्द मी मराठी भाषेला देणार आहे. ते ज्ञानेश्वरीच्या रूपाने दिली, म्हणून वाचावी ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी समजली, पण माऊलीने मूळ या टीकेला काय म्हटलंय? पाठीमागे आवाज येतोय का सगळ्यांना? येतोय ना? येत असेल तर वरती हात करा. येतोय. माऊली ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी नाही म्हटले. भावार्थदीपिका त्यांचंही नाव नाहीये. आनंद लहरी हे त्यांचंही नाव नाहीये. अलंकार हे त्यांचंही नाव नाहीये. सगळं समकालीन आणि उत्तरकालीन संतांनी दिलेले नाव आहे. माऊलींचं मूळ नाव काय? ज्ञानेश्वरी बद्दल माऊली मूळ काय म्हणताय? माऊली ज्ञानेश्वरी बद्दल 2 शब्दांनी बोलतायत. श्वासोच्छवास प्रबंधू भावा. प्रबंधू हा एक शब्द त्यांनी सांगितला की माझ्या श्री गुरु निवृत्तीनाथ महाराजांनी माझ्यावर अशी अलौकिक कृपा केली की माझ्या श्वासाश्वासातून ज्ञानेश्वरी सारखा प्रबंध जन्माला येईल. एक आणि दुसरं विशेषत्वाने ज्ञानेश्वर महाराजांनी कोविड त्याच्यासाठी दिली. समग्र ज्ञानेश्वरी पूर्ण झाल्याच्या नंतर माऊली म्हणतात किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन
धर्मकीर्तन हे नाव माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी या टीकेला दिलं. हे धर्मकीर्तन श्री गुरूंच्या कृपेने पूर्ण झालं. धर्मकीर्तन शब्दाचा अर्थ काय आहे ऐका. धर्म कीर्तनम धर्मकीर्तनम एक, धर्मेन कीर्तनम धर्मकीर्तनम दोन, धर्माय कीर्तनम धर्मकीर्तनम तीन, धर्मात कीर्तनम धर्मकीर्तनम चार, धर्मस्य कीर्तनम धर्मकीर्तनम पाच, धर्मी कीर्तनम धर्मकीर्तनम सहा, धर्म एव कीर्तनम धर्मकीर्तनम सात. सात व्याख्या तुमच्या समोर ठेवल्या. धर्माला अनुसरण केलेलं कीर्तन म्हणजे धर्मकीर्तन. धर्माने केलेलं कीर्तन म्हणजे धर्मकीर्तन. धर्मासाठी केलेलं कीर्तन म्हणजे धर्मकीर्तन. धर्मापासून केलेलं कीर्तन म्हणजे धर्मकीर्तन. धर्माचं कीर्तन म्हणजे धर्मकीर्तन. धर्मामध्ये केलेलं कीर्तन म्हणजे धर्मकीर्तन. एका धर्मरूप संतांनी केलेलं कीर्तन म्हणजे धर्मकीर्तन. धर्मरूप श्री गुरूंच्या समोर केलेलं कीर्तन म्हणजे धर्मकीर्तन. धर्मस्थळी केलेलं कीर्तन निवासाला म्हणजे धर्मकीर्तन. आणि धर्म रक्षणाकरता केलेलं कीर्तन म्हणजे धर्मकीर्तन. मी काही तुम्हाला हसवायला आलेलो नाहीये. अगदी हात जोडून दंडवत घालून तुम्हाला प्रणाम करतो की मी हसवायला आलेलो नाही. ज्ञानोबरांना तुकोबरांना जर हसवायचं असेल तर त्यांनी गाथ्यामध्ये एवढा त्रास सहन झाला. तुकोबरांना काठीने मारलं मंबाजी बुवांनी, पण विनोद लिहिले नाहीये. एवढा त्रास ज्ञानोबरांना झाला पण त्यांनी विनोद देऊन समाजाचं मनोरंजन केलं नाही. तुमचा आमचा उद्धार होईल असं दिव्य तत्वज्ञान ज्ञानेश्वरी मध्ये मांडलंय, गाथ्यामध्ये तुकोबरांनी मांडलंय. म्हणून हास्यरस महत्वाचं आहे, नाही असं नाही. आता मी म्हटल्याच्या नंतर काय घेऊन येऊ, तुम्ही घेऊन येऊ, किती हसते तुम्ही. शब्दात तेवढं इतकं पण ढिल्लं पडू नये द्यायचं कीर्तनकारांनी. थोडेसे फवारे मारत राहायचे ऐका. धर्मकीर्तन हे माऊलींचं मूळ नाव आहे आणि ज्ञानेश्वरी हे जनाबाईंनी नाव दिलंय. म्हणून वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. का ज्ञानेश्वरी वाचावी ऐका. ज्ञानेश्वरी वाचल्याने काय होईल. ज्ञानेश्वरी वाचल्याने भारत किती समृद्ध हे कळेल. ज्ञानेश्वरी वाचल्याच्या नंतर हे कळेल 16 वर्षाचा मुलगा किती बुद्धिमान असू शकतो. हे कळण्याकरता येणाऱ्या पिढीला सांगण्याकरता आपल्याला ज्ञानेश्वरी वाचावीच लागेल. ज्ञानेश्वरी वाचल्याच्या नंतर काय होईल. ज्ञानेश्वरी वाचल्याच्या नंतर हे कळेल की जगातले सगळे शास्त्रज्ञ माऊलींनी एका एका ओवीमध्ये गुंडाळलेले आहेत. हे आमच्या येणाऱ्या युवक युवतीला कॉलेजच्या मुला मुलींना कळेल की ज्ञानेश्वर महाराज किती ग्रेट वैज्ञानिक संत आहेत. मला काही संदर्भ तुमच्या समोर देऊ द्या. मला सांगा गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला. बोला बरं लवकर. कोणी. बटन. अच्छा न्यूटन. न्यूटननी लावला. तो ज्ञानी त्यांच्या अगोदर भारतात कोणी लावला होता. ज्ञानेश्वरांनी. हा एवढं सोपं होतं. फक्त ज्ञानेश्वर महाराज म्हणून मोकळे व्हा. मी आहे कुठं सांगायला तर सांगा. ज्ञानेश्वर महाराजांनी लावला. गुरुजी माऊलींच्या अगोदर 5,500 वर्षापूर्वी कणाद नावाचे ऋषी होऊन गेले, ज्यांनी 12 दर्शन म्हणजे 12 शास्त्रकारामध्ये त्यांचं नाव येतं. त्यांनी वैशेषिक नावाचं दर्शन लिहिलं. म्हणजे पहिल्या नंबरला आहे चार्वाक, 2 जैन, 3 योगाचार, माध्यमिक, वैभाषिक आणि संक्रांतिक. हे 6 नास्तिक दर्शनकार आणि 6 आस्तिक दर्शनकारामध्ये ज्यांनी ज्यांनी योग शास्त्र तयार केले ते पातंजली ऋषी, ज्यांनी सांख्य दर्शन तयार केले ते कपिल मुनी, ज्यांनी न्यायशास्त्र तयार केलं ते गौतम ऋषी, ज्यांनी पूर्व मीमांसा शास्त्र तयार केले ते जैमिनी ऋषी, ज्यांनी वेदांत शास्त्र तयार केले ते व्यास महर्षी आणि ज्यांनी वैशेषिक नावाचं दर्शन तयार केले कणाद मुनी. त्या कणाद मुनीने 5,500 वर्षापूर्वी भारत देशात सांगून ठेवलं होतं की आद्य पतन असंभव कारणम गुरुत्वम पृथ्वीच्या मात्र वृत्ती वृक्षात्मक पतन हेतू. वृक्षावरून जसा आंबा खाली येतो त्या आंब्याचं खाली येणं त्याचा आद्य पतन असमय कारणम गुरुत्वम. गुरुत्व शब्द वापरले 5,500 वर्षापूर्वी भारत देशाने. एवढं माइंड आपलं गहाण ठेवलं होय इंग्रजांनी. त्या वामपंथी विचारसरणीने या मॅकली शिक्षण पद्धतीने जाळली पाहिजे कुठेतरी नेऊन ही शिक्षण पद्धती. आणि वैदिक शिक्षण पद्धती पुन्हा जर भारत देशात नाही आली ना भारताला कोणीच वाचू शकत नाही. लिहून घ्या तुमचा झेंडा हिरवा होणार. लिहून घ्या तुम्हाला संपला कार्यक्रम अजून 20 वर्षात आपला.
मी कोणतं राजकीय भाष्य करत नाही, मी कोणत्या पक्षाचा प्रचारक नाही, मला त्याच्याशी किंचितही कर्तव्य नाही. माझा धर्म ग्रेट आहे, माझी संस्कृती ग्रेट आहे, माझा देश ग्रेट आहे, माझा महाराष्ट्र ग्रेट आहे, माझा संप्रदाय ग्रेट आहे, माझ्या ज्ञानोबा तुकोबा विश्वात त्यांच्या बापुढे कोणीच नाही, एवढे दिव्य हे सगळे संत आहेत. आणि त्या दिव्यतेने मी बोलतोय. गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटन लगेच आलं, पण कणादृष्टी यायला तयार नाही, ज्ञानोबरा यायला तयार नाहीत. माऊली बोलले, पवने परमाणू उचलले ते पृथ्वीपणा वेगळे नाही गेले, मागोती जरी आली तरी पृथ्वीची वरी पुन्हा पृथ्वीवरच येतात. हे गुरुत्वाकर्षणाचा शोध माऊली ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात. फळली अतरूच्या शाखा सहजी भूमीसे उतरे देखा, हे ज्ञानेश्वर मला सांगतात. आता मला पुढे बोलू द्या. आईन्स्टाईननी कोणता शोध लावला हो? बोला बोला. थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी इज इक्वल टू एमसी स्क्वेअर सूत्र जगाच्या हातात दिलं. आणि आईन्स्टाईन बोलले एनर्जी नष्ट होत नाही, ती कन्व्हर्ट होते. काय होते? कन्व्हर्ट होते. म्हणजे एनर्जी नष्ट होत नाही, ती कन्व्हर्ट होते ना, रूपांतरित होते. अहो, आमच्या दशक्रिया विधीचे प्रवचनकार सुद्धा आईन्स्टाईनला गुंडाळून घेतात एका ओवीमध्ये. जैसे जीर्ण वस्त्र. अमोल महाराज, तुम्ही पप्पा गावतात हे माहिती नाही. अमोल महाराज नाव आहे अनंत महाराज. अनंत महाराज आईन्स्टाईन एका ओवीत गुंडाळीत माऊलींनी. जैसे जीर्ण वस्त्र सांडेचे मग नूतन वेळीचे, तैसे देहांतरा ते स्वीकारीचे चैतन्य नाते. हा चैतन्य नाथ हे शरीर जीर्ण झाल्यानंतर टाकतो आणि दुसरं शरीर धारण करतो. डेथ इज द फुल स्टॉप बिटवीन लाईफ अँड रिबर्थ. हे ज्ञानोबरांनी 750 वर्षापूर्वी सांगून ठेवलंय. आज आपल्याला काय वाचावी लागेल? म्हणून जनाबाई सांगतात वाचावी ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी वाचल्याने काय होईल? ज्ञानेश्वरी वाचल्याने वाचणारा ज्ञानेश्वरीचं पारायण केल्याने काय होईल? अहो, वाचणारा नारायण होईल, एवढी ताकद पारायणामध्ये आहे. म्हणून वाचावी ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी फार अलौकिक आहे, फार तेजस्वी आहे. आणि म्हणून आज आपली परंपरा सायंटिफिक. सत्यनारायण करताना आपण भगवान विष्णूला आवाहित करतो. भगवान विष्णूची ते तेजस्वी अलौकिक. त्यांच्या नावाने हरिपाठ माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी दिला. हरीचं नाव घेतल्याच्या नंतर